राम राम विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या समोर घेऊन आलो आहोत प्रयोग. काय घेऊन आलोय? प्रयोग. प्र अधिक युज या संस्कृत धातूपासून प्रयोग शब्द तयार होतो. आता प्रयोगावरती 100% प्रश्न विचारले जातो. सोपा प्रश्न असा असतो की प्रयोगाचे मुख्य प्रकार किती. तर प्रयोगाचे मुख्य प्रकार किती विचारल्याच्या नंतर पटकन सांगायचे किती? 3. मग 3 कोणते? तर कर्तरी, कर्मणी, भावे. चला, कर्तरी प्रयोग, दुसरा कर्मणी प्रयोग आणि तिसरा भावे प्रयोग. आता कर्तरी, कर्मणी आणि भावे. कर्तरी प्रयोग म्हटलं की नावातच आहे कर्त. कर्त म्हणजे कर्ता, ज्यामध्ये कर्ता महत्वाचा असतो, अत्यंत महत्वाची भूमिका करतो. म्हणजे कर्त्याचा हुकूम चालतो, म्हणजे कर्त्याच्या लिंगवचनानुसार क्रियापद बदलतं, त्याला आपण म्हणतो कर्तरी. म्हणून कर्ता धातुरूपेश असतो, म्हणजे धातूपासून क्रियापद तयार होतात आणि कर्त्यानुसार क्रियापद बदलतो, म्हणजे कर्ता धातुरूपेश असतो, पण कुठे? कर्तरी प्रयोगामध्ये. आता कर्मणी, कर्म महत्वाचे असते. कर्म महत्वाचे असते म्हणजे कर्मानुसार, कर्माच्या लिंग वचनानुसार क्रियापद बदलते, म्हणजे कर्म धातुरूपेश असते. आणि भावे जो प्रयोग असतो यामध्ये कर्त्याचाही हुकूम चालत नाही आणि कर्माचाही हुकूम चालत नाही, म्हणजे कर्त्याच्या लिंगवचनानुसार क्रियापद बदलत नाही, कर्माच्या लिंगवचनानुसार सुद्धा क्रियापद बदलत नाही. मग चला गुरुजी, सोप्या पद्धतीनं सांगा आम्हाला पटपट. तर चला मग, पहिला प्रयोग आहे कर्तरी प्रयोग. कोणता? कर्तरी प्रयोग. आता कर्तरी प्रयोग कसा ओळखायचा? तर कर्ता महत्वाचा असतो, कर्त्याला प्रत्यय नसतो. कर्त्याला प्रत्यय नसते, कर्ता महत्वाचा असतो. क्रियापद वर्तमान काळी असते. भरपूर गोष्टी असतात, त्या पाठ करत बसायचं नाही, सोप्या पद्धतीने एकच लक्षात ठेवायचं. या ठिकाणी आपण म्हटलं मदन, मदन पत्र फाडतो. मदन पत्र फाडतो म्हटल्याच्या नंतर या ठिकाणी फाडतो, फाड फाड फाड, फाडतो म्हटल्याच्या नंतर फाड क्रियापदाला जर आपण आज्ञा केली तर फाड नावाचा धातू बाहेर निघला. मग या ठिकाणी फाड नारा कोण आहे, याला जर आपण नारा लावलं तर फाडणारा कोण, असा प्रश्न केल्याच्या नंतर उत्तर येतं काय? मदन. मग मदन कोण आहे? कर्ता. मग आता या ठिकाणी करायचं काय? तर मदन कर्ता आहे, मदन फाडतो. मग मदनचं लिंग जर पाहिलं आपण तर कोणतं आहे? पुलिंग आहे. मग आता या कर्त्याचं लिंग बदलायचं. मग या ठिकाणी कर्त्याचं लिंग बदललं आपण. मदन आहे तर इथं घेतलं मंदा, पत्र फाडते, मंदा पत्र फाडते. आता काय घडलं पहा, इथं मदन फाडतोय आणि इथं मंदा फाडते, म्हणजे क्रियापदाचं रूप बदललं. कुणानुसार? कर्त्याच्या लिंगानुसार. आणि मग कर्त्याच्या लिंगानुसार जर क्रियापद बदलत असेल तर तो असतो कर्तरी प्रयोग. आता या ठिकाणी आपण कर्त्याचं लिंग बदललं, आता कर्त्याचं वचन बदला. कर्त्याचं वचन बदललं आपण, ते पत्र फाडतात. बघा, आता आपण अनेक वचनी करता घेतला, ते पत्र फाडतात, तर इथं झालं, इथं झालं फाडतो, इथं फाडते आणि इथं फाडतात, म्हणजे कर्त्याच्या वचनानुसार क्रियापद बदललं. प्रयोग कोणता? कर्तरी प्रयोग. मग कर्म असेल तर त्याला म्हणायचं सकर्म कर्तरी, आणि कर्म नसेल तर त्याला म्हणायचं अकर्म कर्तरी. म्हणजे कर्तरी प्रयोगाचे 2 प्रकार. कर्तरी प्रयोगाचे किती प्रकार? 2. एकाला म्हणलं सकर्मक कर्तरी आणि दुसरं म्हणलं अकर्मक कर्तरी. सकर्म कर्तरी आणि अकर्मक कर्तरी. आता या ठिकाणी मदन पत्र फाडतो
फाडणारा मदन फाडण्याची क्रिया पत्रावर घडली म्हणजे कर्म आहे, म्हणून या वाक्याचा प्रयोग कोणता येणार आहे? सकर्मक कर्तरी प्रयोग. गुरुजी हे जास्त क्लिष्ट झालंय, लिंग बदला आणि वचन बदला. सोपं सांगा, सोपं घ्या मग सोपं. आता कर्तरी प्रयोग धडकन एका मिनिटात, काहीच करायचं काम नाही. आपण म्हटलं काय? बाबू बाबू गाय गाय बाबू गाय बाबू गाय सोडतो. चला, बाबू गाय सोडतो, सोडणारा बाबू. बाबू कोणी? करता. आणि मग करता आहे बाबू, आणि याला प्रत्यय आहे का बाबूला? नाही. पटकन म्हणायचं कर्तरी प्रयोग. आता सोपं, आपली पद्धत पहिली पुस्तकातली पद्धत होती. आता डोळे गुरुजी काय? करता ओळखा, कर्त्याला प्रत्यय नाही, कर्तरी प्रयोग. कर्म ओळखा, सोडणारा बाबू, सोडण्याची क्रिया गायीवर घडली, गाय काय? कर्म आहे. म्हणजे या ठिकाणी सोडतो क्रियापद. आता बघा, कर्त्याला प्रत्यय नाही म्हणून कर्तरी प्रयोग, कर्तरी प्रयोग. आणि कर्म आहे म्हणून सकर्मक कर्तरी प्रयोग. बाबू गाय सोडतो, बाबू गाय सोडतो, बाबू गाय सोडतो, सोडणारा बाबू. कर्त्याला प्रत्यय नाही म्हणून कर्तरी प्रयोग, कर्त्याला प्रत्यय नाही म्हणून कर्तरी प्रयोग. कर्म आहे म्हणून सकर्मक कर्तरी प्रयोग. आता बघा दुसरं वाक्य घेतलं आपण काय? मोहन बैल बांधतो. मोहन बैल बांधतो, बांधणारा मोहन. कर्त्याला प्रत्यय आहे का? नाही. कर्त्याला प्रत्यय नाही म्हणा मग पटकन कर्तरी प्रयोग. कर्म आहे का? पहा, ओ बांधण्याची क्रिया बैलावर घडली म्हणजे कर्म पण आहे, मग म्हणा सकर्मक कर्तरी प्रयोग. कर्म नसलं मग गुरुजी कसं? आपण म्हटलं मोहिनी, मोहिनी सुंदर, सुंदर दिसते. चला, दिसणारी कोण आहे? मोहिनी. मोहिनी कोण आहे? कर्ता. मग या ठिकाणी कर्त्याला प्रत्यय आहे का? नाही. म्हणजे प्रयोग कोणता आहे? कर्तरी प्रयोग. आता दिसण्याची क्रिया काय जर घडली मोहिनीवर म्हणजे कर्म नाही. आणि मग याचं म्हणायचं काय? अकर्मक अकर्मक कर्तरी प्रयोग, अकर्मक कर्तरी प्रयोग, अकर्मक कर्तरी प्रयोग. किती सोपं आहे. हा, घाबरायचं नाही. गुरुजी आणखी एक दोन उदाहरणं घ्या, मग आम्हाला कर्तरी प्रयोग कळेल. बघा या ठिकाणी आपण काय म्हटलं? आपण म्हटलं राधा राधा आंबा खाते, राधा आंबा खाते. खाणारी राधा. कर्त्याला प्रत्यय आहे का? नाही. मला कर्तरी प्रयोग. कर्म आहे का? शोधा. आहे. आंबा, खाण्याची क्रिया आंब्यावर घडली, मग त्याचा म्हणायचा सकर्मक कर्तरी प्रयोग. बघा, कर्तरी प्रयोग ओळखणं कोणताही प्रयोग ओळखणं एकदम सोपं आहे. त्यातलं पहिलं एकच बघायचं. पहिला कर्ता ओळखायचा. कोणताही प्रयोग असो, आधी काय ओळखायचा? कर्ता. कर्ता ओळखला, कर्त्याला जर प्रत्यय नसेल तर डायरेक्ट म्हणायचं कर्तरी प्रयोग. कर्म असेल सकर्मक म्हणा, कर्म नसेल अकर्मक म्हणा. कसं? एकदम सोपं आहे. मला दूध, मला दूध आवडते. चला, आवडते. आवडणारे, आवडणारे, आवडणारे दूध हे. कर्त्याला प्रत्यय आहे का? नाही. म्हणा मग काय? कर्तरी प्रयोग. कर्म आहे का? नाही. म्हणा अकर्मक. याला म्हणा सकर्मक, सकर्मक कर्तरी. आणि याला म्हणा अकर्मक, अकर्मक कर्तरी. एकदम सोपं आहे, काहीच अवघड नाही. सगळं इकडे बा. याला म्हणायचं सकर्मक आणि याला म्हणायचं अकर्मक. का म्हणायचं सकर्मक? तर याच्यामध्ये कर्म आहे आणि यात कर्म नाही, म्हणून याला म्हणायचं सकर्मक आणि याला म्हणायचं अकर्मक. मुख्य काय लक्षात ठेवायचं कर्तरी प्रयोगामध्ये? एकच.
कर्त्याला प्रत्यय नाही कर्तरी प्रयोग. कर्म असेल सकर्मक म्हणा, कर्म नसेल अकर्मक म्हणा. कर्तरी प्रयोग संपला. कर्तरी प्रयोगाचे दोन प्रकार, सकर्मक कर्तरी आणि अकर्मक कर्तरी, तेही संपले. कर्ता ओळखा, कर्त्याला प्रत्यय नाही कर्तरी प्रयोग. कर्म असेल सकर्मक म्हणा, कर्म नसेल अकर्मक म्हणा. कर्ता ओळखा, कर्त्याला प्रत्यय नाही कर्तरी प्रयोग. कर्म असेल सकर्मक म्हणा, कर्म नसेल अकर्मक म्हणा. खेळ संपला. कर्तरी प्रयोग. गुरुजी कर्मणी सांगा बरं. आणि चला एकच मिनिट सांगतो. कर्मणी प्रकार पाहिजे नंतर सांगेल. चला आता कर्मणी प्रयोगामध्ये कर्म महत्वाचं असतं. कर्मणी प्रयोगामध्ये कर्म महत्वाचं असतं. म्हणजे कर्माला कधीच प्रत्यय नसतो. कर्माला प्रत्यय नसेल तर त्या वाक्यामध्ये कर्मणी प्रयोग असतो. पण लक्षात घ्या बाळांनो, काय कर्म पाहिजे, कर्म असेल तरच कर्मणी प्रयोग. ज्या वाक्यात कर्म नाही त्या वाक्यात कर्मणी प्रयोग कधी होऊ शकत नाही. ज्या वाक्यात कर्म नाही त्या वाक्यात कर्मणी प्रयोग कधी होऊ शकत नाही. ज्या वाक्यात कर्म नाही त्या वाक्यात कर्मणी प्रयोग कधी होऊ शकत नाही. मग कर्मणी प्रयोग होण्यासाठी काय, कर्म महत्वाचे असते. कर्माला प्रत्यय कधीच नसते. कर्माला प्रत्यय नसते आणि कर्त्याला प्रत्यय असते, तेव्हा असतो कर्मणी प्रयोग. एवढंच लक्षात ठेवायचं. काय, कर्म असते आणि कर्माला प्रत्यय नसते, कर्त्याला प्रत्यय असते, अशी कंडिशन दिसली की म्हणायचं कर्मणी प्रयोग. हे लक्षात घ्या. कसं आपण म्हटलं राधाने पत्र राधाने पत्र फाडले. आणि चला फाड आज्ञा करा. क्रियापदाला आज्ञा केली की धातू बाहेर निघला फाड. पहिला कर्ता ओळखून घ्या. फाडणारी कोण आहे, राधा आहे. फाडणारी राधा, कर्त्याला प्रत्यय आहे म्हणजे कर्तरी प्रयोग होऊ शकत नाही. मग पुढे काय ओळखायचं, कर्म. मग फाडण्याची क्रिया कशावर घडली, पत्रावर घडली. पत्र काय कर्म आहे, कर्माला प्रत्यय आहे का, नाही. अहो कर्माला प्रत्यय नाही म्हणजे कर्मणीच प्रयोग असतो. पण त्याच्या आधी कर्त्याला प्रत्यय असतो. कर्त्याला प्रत्यय असते पण कर्माला प्रत्यय नसते. त्या वाक्याचा प्रयोग कोणता आहे, कर्मणी प्रयोग. किती वाक्य घ्या तुम्ही आता. काय, कर्त्याला प्रत्यय असते कर्माला प्रत्यय नसते, कर्मणी प्रयोग असतो. कर्त्याला प्रत्यय असते कर्माला प्रत्यय नसते, कर्मणी प्रयोग असतो. बघा या ठिकाणी काय आपण म्हटलं, गणेशने बैल बांधला. गणेशने बैल बांधला. बांधणारा कोण आहे, गणेश कोण आहे, कर्ता. कर्त्याला प्रत्यय आहे का, हो, म्हणजे कर्तरी प्रयोग होऊ शकत नाही. मग कर्म ओळखा. बांधण्याची क्रिया बैलावर घडली. बैल काय, कर्म आहे. कर्माला प्रत्यय आहे का, नाही. मग म्हणा कर्मणी प्रयोग. कर्माला प्रत्यय नसते आणि कर्त्याला प्रत्यय असते. कर्त्याला प्रत्यय आहे कर्माला प्रत्यय नाही म्हणजे काय, कर्मणी प्रयोग. एक वाक्य घ्या गुरुजी आज पटकन. आपण म्हटलं काय, मंदाने काय केलं, मंदाने पेरू तोडला. तोडणारी कोण आहे, मंदा आहे. मंदा कोण आहे, कर्ता. कर्त्याला प्रत्यय आहे का, आहे म्हणजे कर्तरी प्रयोग होऊ शकत नाही. मग काय ओळखायचं, कर्म. तोडण्याची क्रिया कशावर घडली, पेरूवर घडली. मग पेरू काय, कर्म. कर्माला प्रत्यय आहे का, नाही. आणि म्हणा ना मग काय, कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोग होण्यासाठी वाक्यात कर्म असणं गरजेचं आहे आणि कर्माला प्रत्यय नसतं, तेव्हाच कर्मणी प्रयोग असतो. वाक्यात कर्म नसेल तर कर्मणी प्रयोग नसतो. वाक्यात कर्माला जर प्रत्यय लागलेला असेल तर ही कर्मणी प्रयोग कधीही नसतो. म्हणजे कर्म नाही तर कर्मणी प्रयोग नाही आणि कर्म आहे तर कर्माला कधीच प्रत्यय नसते. कर्माला कधीच नसते पण कर्त्याला असते तरच त्याचा कर्मणी प्रयोग असतो. कर्मणी प्रयोगाचे सकर्मक आणि अकर्मक असे प्रकार पडत नाही, कारण कर्म नसेल तर कर्मणी प्रयोग नसतो. मग कर्मणी प्रयोगाचे 5 प्रकार पडतात. सविस्तर तुम्हाला जर शिकायचं असेल तर काय करायचं सांगतो तुम्हाला. आता मी तुम्हाला कर्मणी प्रयोगाचे 5 प्रकार सांगणार नाही. भावी प्रयोगाचे 2 प्रकार आहेत ते पण तुम्हाला शिकायचे असेल तर प्ले स्टोअरला जायचं. घे भरारी असं टाकलं पुढं डोळे गुरुजी असं नाव येतं.
पटकन हे ॲप डाउनलोड करायचं प्ले स्टोअरवरून. याच्यावरती तुम्हाला TET नावाची बॅच आहे. तुम्हाला जर TET नको आहे तर आम्हाला पोलीस भरती लागते, तर तिथं तुम्हाला पोलीस भरतीची बॅच असणार आहे. चला, कोणती बॅच आहे? पोलीस भरती बॅच आहे. तुम्ही म्हटले सर आम्हाला पोलीस भरती नको, आम्हाला सरळ सेवा लागते, तिथं सरळ सेवा बॅच आहे. तुम्ही म्हटले सर आम्हाला MPSC लागते, MPSC बॅच आहे. तुम्ही म्हटले सर आम्हाला 5वी नवोदय लागते, 8वी स्कॉलरशिप लागते, 7वी स्कॉलरशिप लागते, 4थी स्कॉलरशिप लागते, सर्व प्रकारच्या बॅच आहे. गुरुजी आम्हाला शुद्ध लेखनाची बॅच लागते. तुम्ही ॲपवर सर्व प्रकारच्या बॅच तुम्हाला भेटणार आहे. ॲपवर जाणे, बॅच घेणे. आणि जर तुम्हाला आपलं मराठी व्याकरण व शुद्ध लेखन नावाचं पुस्तक लागत असेल डोळे गुरुजीचं, तर 98 34 89 82 13 या नंबरला तुम्ही पत्ता पाठवायचा. त्याच्यावर तुम्हाला एक स्कॅनर येईल, त्याच्यावर पेमेंट केलं की तुम्हाला 5 दिवसात तुमच्या घरपोच पुस्तक मिळणार आहे. सर्व माहिती समजली. या ठिकाणी आपण थांबू. सर्वांना जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.